प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या शिराळा येथील महायोगी गुरु गोरक्षनाथ मंदिरात आषाढी एकादशी निमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। 2 दिवसांपासून गोरक्षनाथ मंदिर परिसराला यात्रेचं स्वरूप आलं होतं। पहाटे आरती झाल्यानंतर अभिषेक संपन्न झाला। यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आलं। रिमझिम पावसात पहाटेपासूनच भाविकांनी लांब रांगा लावलेल्या होत्या। यामध्ये महिला भाविकांची लक्षणीय उपस्थिती होती। पंढरपूरचा पांडुरंग आषाढी एकादशीला गुरु गोरक्षनाथ मंदिरात असतो अशी पूर्वीपासूनची आख्यायिका आहे। त्यामुळे ज्या भाविकांना पंढरपूरला जाणं शक्य होत नाही असे भाविक येथे हजेरी लावतात। गुरु गोरक्षनाथ पायी दिंडी सोहळा पंढरपूरला पोहोचलाय। गोरक्षनाथ मंदिर शहरापासून 2 किलोमीटर अंतरावर मोरणा तोरणा नदी तीरावर आहे। येथे 11व्या शतकात त्यांचं वास्तव्य होतं। ते भागवत संप्रदाय मानणारे होते, त्यामुळे त्यांची पंढरीच्या विठ्ठलावर निस्सीम भक्ती होती। त्यामुळे मंदिरा शेजारी विठ्ठल रुक्मिणीचं छोटं मंदिर आहे। गोरक्षनाथाच्या भव्य मंदिरात संगमावरी मूर्ती बरोबरच गोरक्षनाथ यांची गादी, पेटती धुनी, त्रिशूल, पालखी आदी चिन्ह ठेवलेली आहेत। मंदिराजवळ जुना शिलालेख आहे। मंदिराचे मठाधिपती म्हणून पीर पारसनाथ महाराज काम पाहतात। गोरक्षनाथ मंदिर परिसरात वारकरी भाविकांना पिण्याच्या पाण्याची बाटली, शाबू चिवडा, राजगिरा लाडू, केळी, चिवडा इत्यादी फराळांचं वाटप करण्यात आले। पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता।